शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या लगत असलेल्या 2 कपड्यांच्या दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। मनोहर दासरी आणि जय विजय पवार यांच्या मालकीची ही दुकानं होती। ही घटना रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली। आग वेगाने पसरत असताना महिला पोलिसांच्या तत्परतेमुळे इतर दुकानांना आग लागण्यापासून वाचवण्यात यश आलं। महिला पोलिसांनी वेळीच अग्निशामक दलाला कळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला। दुकानांच्या शेजारीच विद्युत मंडळाचा डीपी असून दुकानदारांच्या मते शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागली आहे। त्यांनी वारंवार तक्रार करूनही या ठिकाणचा डीपी हलवण्यात आला नसल्याचा आरोप दुकानदारांनी केलाय। सध्या अग्निशमन विभाग आणि विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेचा तपास सुरू आहे। आग लागण्यामागचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल असे सांगण्यात आलं। दुकानदारांना या आगीत मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागलं आहे। दुसरीकडे या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं।